नमस्कार. बायबलमधील सुनता हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनात काय येतं? कदाचित एक जुनी शारीरिक प्रथा. पण जर असं म्हटलं की या एका शब्दामागे देवाच्या मोठ्या योजनेचं एक रहस्य दडलेलं आहे, तर आज आपण याच रहस्यावरून पडदा उचलणार आहोत आणि सुनतेचा खरा सखोल अर्थ काय आहे हे समजून घेणार आहोत. तर मग हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला या विषयाच्या मुळापर्यंत घेऊन जाईल. ही केवळ एक जुनी परंपरा होती का, की या शारीरिक चिन्हाच्या मागे एक असा आध्यात्मिक संदेश आहे जो आजही आपल्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे? चला तर मग याचा शोध घेऊया. ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला खूप मागे जावं लागेल, थेट कुलपिता अब्राहमाच्या काळात, कारण या संपूर्ण प्रवासाची सुरुवात तिथूनच होते. देवाने अब्राहमाशी एक विशेष करार केला, एक वचन दिलं आणि त्या वचनाची ओळख म्हणून, एक कायमची खूण म्हणून सुनतेची आज्ञा दिली. हे एक असं शारीरिक चिन्ह होतं जे देवासोबतच्या त्या खास नात्याची पिढ्यानपिढ्या आठवण करून देणारं होतं. म्हणजे हे केवळ एक साधं चिन्ह नव्हतं, तर एक खूप खूप गंभीर जबाबदारी होती. सुनता हे देवाच्या लोकांमध्ये सामील असल्याचं आणि त्यांच्यासोबतच्या करारात बांधील असल्याचं प्रतीक होतं. आणि याचं पालन न करणं म्हणजे त्या समूहातून, त्या कुटुंबातून बाहेर फेकल्या जाण्यासारखं होतं. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. बायबल आपल्याला लगेचच दाखवून देतं की देवाला केवळ बाह्यकृतीमध्ये रस नव्हता. त्याचा उद्देश याच्या खूप पलीकडचा, खूप खोलवरचा होता. मग प्रश्न हा आहे की देवाला नेमकं काय हवं होतं? केवळ शरीरावरचं एक चिन्ह पुरेसं होतं का? आणि इथूनच आपण या संकल्पनेच्या खऱ्या गाभ्याकडे वळतो, शारीरिकतेकडून थेट आध्यात्मिकतेकडे. आणि इथेच एक जबरदस्त ट्विस्ट येतो. संदेष्ट्यांनी हे जोर देऊन सांगायला सुरुवात केली की शरीरावरच्या चिन्हापेक्षा हृदयातील बदल महत्त्वाचा आहे. एका बाजूला शारीरिक वंशपरंपरा होती, तर दुसऱ्या बाजूला खरं आध्यात्मिक आपलेपण. हा त्या काळासाठी खरंच एक क्रांतिकारी विचार होता. जरा विचार करा, नवीन कराराच्या शेकडो वर्षांपूर्वीच देव हृदयाच्या सुनतेबद्दल बोलत होता. तो गर्विष्ठपणा, ठाठरपणा सोडून देण्याची मागणी करत होता, एका आंतरिक बदलाची मागणी करत होता. यावरून हे स्पष्ट होतं की शारीरिक कृती ही नेहमीच एका मोठ्या आध्यात्मिक सत्याकडे इशारा करत होती. ओके, आता आपण या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, जिथे आपण सावली आणि वास्तव यातला फरक समजून घेणार आहोत. बघा, जुन्या करारातील अनेक विधी हे येणाऱ्या एका मोठ्या सत्याची, असं म्हणूया की एक झलक होते, एक सावली होते. ते एका भव्य चित्राकडे इशारा करत होते. आणि सुमता ही सुद्धा तशीच एक सावली होती. तर मग प्रश्न उरतो की जर सुनता ही फक्त एक सावली होती, तर ते खरं, ते मूळ वास्तव काय होतं ज्याकडे ती निर्देश करत होती? ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या संपूर्ण संकल्पनेचा अर्थच बदलून टाकतं. आणि नवीन करार याचं उत्तर अगदी स्पष्ट देतो. ते वास्तव म्हणजे स्वतः ख्रिस्त. सुनता ज्या आध्यात्मिक सत्याकडे इशारा करत होती, त्या सत्याची परिपूर्णता येशू ख्रिस्तामध्ये झाली. कोलोसॅक्रन्स आणि रोमकरांस पत्रानुसार खरी सुनता म्हणजे आपल्या जीवनातून पापी स्वभावाला काढून टाकणं. आणि हे महत्त्वाचं काम आपण स्वतःच्या प्रयत्नांनी नाही करू शकत, तर ते ख्रिस्ताद्वारे देव आपल्या जीवनात करतो. हे एक आध्यात्मिक परिवर्तन आहे जे सर्वांसाठी खुलं आहे. मग आजच्या काळात हे आध्यात्मिक काढून टाकणं कसं दिसतं, याचं प्रतीक काय आहे? इथेच नवीन करार आपल्याला एका नवीन चिन्हाकडे घेऊन जातो, आणि ते चिन्ह म्हणजे बाप्तिस्मा. हे बघा, किती सुंदर जोडणी आहे. जिथे सुनता जुन्या पापी स्वभावाला काढून टाकण्याचं प्रतीक होती, तिथे बाप्तिस्मा त्याही पुढे जातो. तो जुन्या स्वसाठी मरणं आणि ख्रिस्तासोबत एका नव्या, ताज्या जीवनात पुन्हा उठण्याचं प्रतीक आहे. हे एक संपूर्ण परिवर्तन आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा आपण सार काढूया. या संपूर्ण प्रवासाचा अंतिम उद्देश काय आहे? चला ते पाहूया. आणि यावर प्रेषित पाऊल जणू काही अंतिम शिक्कामोर्तबच करतो. तो स्पष्ट सांगतो की अरे, सुनता केलीये की नाही याला आता काहीही महत्त्व नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकच आहे, आणि ती म्हणजे असा विश्वास जो प्रेमाच्या माध्यमातून कामाला लागतो, जो कृतीत उतरतो. म्हणजे थोडक्यात काय, तर अब्राहमापासून ख्रिस्तापर्यंतचा हा संपूर्ण प्रवास आपल्याला एकच गोष्ट दाखवतो: देवाला कधीच फक्त एका बाह्य शारीरिक कृतीमध्ये रस नव्हता. त्याचा उद्देश नेहमीच एकच होता: जीवनाचं संपूर्ण परिवर्तन, एक नवीन निर्मिती बनणं. आणि हो, हा जो आंतरिक बदल आहे, ही हृदयाची सुनता आहे. ही काही केवळ एक भावना नाही आहे. ती आपल्या रोजच्या वागण्यातून, आपल्या कृतीतून दिसायलाच हवी. कारण जो विश्वास कृतीत उतरत नाही, तो खरा विश्वास असूच शकत नाही. आणि मग हाच प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उरतो की
आपल्या जीवनात त्या खऱ्या विश्वासाचा पुरावा काय दिसतो, ते बदललेलं जीवन नक्की कसं असतं, यावर नक्कीच विचार करायला हवा.